हॅलो फ्रेंड्स, रुहीज किचनमध्ये स्वागत आहे। आज मस्तपैकी आपण फिश फ्राय बघणार आहोत, पापलेट फ्राय बघणार आहोत। सुंदर मस्त टेस्टी यम्मी अशी एकदम डिश आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका। आणि अजून चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, कारण का अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा। करूया आपल्या पापलेट फ्रायला सुरुवात। इथे असं छानपैकी मी पापलेट एकदम कापून कट करून स्वच्छ धुवून असं घेतलेलं आहे। आता आपण त्याला काय काय मसाला लावायचा, तो सगळा मसाला कसा तयार करायचा ते घेऊया। हे बघा, आतून वगैरे सगळं साफ करून अशा वरती कट मारून आपण असं पापलेट घेतलेला आहे। आता त्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो आता आपल्याला इथे मी दाखवते। थोडं आलं घेतलेलं आहे मी, 10-12 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 3 टेबलस्पून बडीशेप घेतली आहे, 3 टेबलस्पून अख्खा धणा घेतलेला आहे, 6-7 मिरची हिरवी घेतलेली आहे, खोबरं ओलं आणि कोथिंबीर थोडी घेतलेली आहे। खोबरं मी घेतलेलं आहे ते साधारण आपली ही अशी अर्धी वाटी एवढं खोबरं मी घेतलेलं आहे। आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। एवढा मसाला लागत नाही, उरलेला मसाला तुम्ही फ्रीजला स्टोअर करून पण ठेवू शकता। असा मसाला रेडी असेल तर तुम्ही पटकन कधीही फिश फ्राय करू शकता। आता आपला सगळा मसाला वाटून मी घेतलेला आहे, त्यातला थोडासा मसाला म्हणजे 5 ते 6 टेबलस्पून मी मसाला इथे घेतलेला आहे। आता त्या मसाल्यामध्ये आता आपण सुरुवातीला थोडं 1/4 टीस्पून हळद टाकून घेऊया, 2 टेबलस्पून लाल तिखट घ्यायचं, कारण का फिश म्हणजे मासे हे नेहमी जरा स्पायसी चांगले वाटतात। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकून घेऊया। हे बघा, हे असे मसाले टाकून घेतले। इथे मध्ये थोडंसं असं मी गोल केलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपल्याला हे कोकम आगळ टाकायचं आहे। इथे कोकम आगळ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एका पाण्यामध्ये कोकम थोडंसं घ्या, ते भिजत घालून ठेवा, मग त्याचा जो अर्क उतरतो आणि ते जे पाणी असतं ते आपण ह्याच्यामध्ये वापरायचे। त्याच्याने माशाच्या मसाल्याला टेस्ट पण खूप छान येते, जरा आंबटसर असा मासा पण खूप छान आपल्याला ते खायला लागतं। आणि त्या कोकम आगळमध्ये मी हा सगळा मसाला असा भिजवून घेतलेला आहे। आणि हा सगळा आता भिजलेला मसाला आपण आपल्या पापलेटला लावून घ्यायचा आहे। तो असं वरच्या बाजूनी वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचा, थोडासा आपण आतमध्ये सुद्धा भरून घ्यायचा आहे। हे बघा, मी इथे दाखवते, अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला सगळीकडनं आपल्या पापलेटला लावून घ्यायचा आहे। हे बघा, असं एका साईडने लावून घेतलेलं आहे। थोडा मसाला असा आपण मध्ये जिथे कट केलेलं होतं पापलेट तिथे छानपैकी असं भरून घेऊया, म्हणजे ते खाताना आपल्याला खूप छान असं लागतो हा मसाला। असं इथनं भरून असं दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित असं सगळीकडनं लावून घ्यायचं आहे। एक साईड मी लावून घेतलं, आतमध्ये भरून घेतलेलं आहे। आता दुसरी साईड पण घेऊया। आणि दुसरं काहीही आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचं नाहीये, फक्त हा आहे तोच मसाला आपल्याला छानपैकी लावून ठेवायचा आहे। आता लावून ठेवल्यानंतर एक 5-10 मिनिटांसाठी मासे आपल्याला असेच ठेवून दिलेत, किंवा त्याच्याहून जास्त टाइम तुम्ही लावून ठेवणार असाल तरी छान आहे, खूप मसाला आतपर्यंत व्यवस्थित मुरतो। हे बघा, इथे एक मी आता पॅन वरती थोडं तेल घेतलेले आहे। तेल छानपैकी गरम झालं की आपल्याला आपला फिश हा छानपैकी दोन्ही साईडनी फ्राय करून घ्यायचा आहे। खूप सिंपल, सोपी आणि एकदम टेस्टी अशी आपली ही रेसिपी आहे। मसाला खूप सोप्या पद्धतीने करायचा आहे। अशा पद्धतीचा मसाला तुमचा तयार असेल तर तुम्ही असा मसाला 15 दिवस किंवा त्याच्याहून थोडा जास्त सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता। डीप फ्रीजला छानपैकी एअरटाईट कंटेनरमध्ये असा मसाला तुम्ही तयार करून ठेवलेला असेल तर तुमचे छानपैकी कधीही मनात आलं तरी तुम्ही फिश फ्राय करू शकता। आपण आता मी एका दुसऱ्या साईडने सुद्धा परतवून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडने छानपैकी एकदम क्रिस्पी असं होईपर्यंत आपल्याला आपलं हे पापलेट फ्राय करून घ्यायचं आहे। खूप सोपी आणि पटकन होणारी अशी ही फिश फ्रायची रेसिपी आहे, पापलेटची रेसिपी आहे। खूप सुंदर, टेस्टी, यम्मी अशी एकदम रेसिपी आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा। हे बघा, अशा पद्धतीने छानपैकी आपलं हे पापलेट तयार झालेलं आहे। एकदम क्रिस्पी, यम्मी असं आपलं पापलेट मसाला फ्राय कसं वाटलं तुम्हाला मला नक्की कमेंट्स करून सांगा। तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा। चला तर भेटूया अजून एका नवीन सुंदर अशा रेसिपी सोबत, तोपर्यंत आपलं हे पापलेट फ्राय एन्जॉय करा।